वयाच्या 17व्या वर्षी बाबांचा विवाह झाला। 1938 साली महानत्यागी बाबा जोमदेवजींचा विवाह आई वाराणसींसोबत झाला। तेव्हा त्यांचं वय अवघ 17 वर्ष होतं आणि अनेक दुःख यातना हाल अपेष्टा सहन करून बाबांनी आम्हाला हा मानव धर्म दिला। आणि एकदा आईंनी बाबांना प्रश्न केला, हे कार्य करावे कुणासाठी? तेव्हा बाबांनी गोड उत्तर दिलं, हे कार्य या जगासाठी आम्हाला करावं लागेल। आणि मी सुरुवातीलाच एक वाक्य बोललो होतो की जर आम्ही 4 भिंतींचा जर विचार केला तर आमची 14वी आणि 13वी होईल, परंतु आम्ही जर जगाचा विचार जर केला तर आमची सुद्धा पुण्यतिथी आणि जन्मोत्सव सोहळा साजरा होईल। हे या माध्यमातून आम्हाला घ्यावं लागेल। मला दादांनी सांगितलं होतं, दादा या जन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून काहीतरी संदेश सेवकांपर्यंत गेला पाहिजे। कारण मी अलीकडे पाहतो आहो प्रत्येक ठिकाणी नाचणे कुदणे, परंतु या माध्यमातून सुद्धा आम्ही एक गोड संदेश देऊ शकतो हे सुद्धा आम्हाला माहिती असावं। नुसते नाचण्यासाठी आपण हा सोहळा जन्मोत्सव सोहळा साजरा न करण्यापेक्षा काहीतरी दिमागामध्ये ग्रहण करण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित केला पाहिजे। आणि म्हणून मी सुनील दादांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी या ठिकाणी हे नवीन गीत मी आज पहिल्यांदा या गीताला सादर करणार आहो। आमच्या कुहीचे रामचंद्र शाहीर आहेत, त्यांनी या गीताला लिहिलेलं आहे। मला जवळपास 10 वर्षाच्या अगोदर त्यांनी मला हे गीत दिलेलं होतं। मी आजपर्यंत ते गीत कधीच गायलं नाही, परंतु मला वाटलं आज काहीतरी नवीन द्यावं म्हणून हे गीत मी पहिल्यांदा आज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो। पहा, एक सेवक त्या आईच्या फोटोजवळ गेलेला आहे आणि त्या आईला काय म्हणतोय, काय मागणं मागतो आहे, काय म्हणतो आहे, या गीताच्या माध्यमातून ठेवतो। केविलवाण्या बाळाची आई विना वाट वळते, ज्याला नसते त्यालाच आईची किंमत कळते। की केविलवाण्या बाळाची आई विना वाट वळते आणि ज्याला आई नसते त्यालाच आईची खरी किंमत कळते। आणि म्हणून तो सेवक काय म्हणतो आहे, कुठे पाहू तुला आई निघून गेली अशा ठाई, सोडून या संसार। कुठे पाहू तुला आई निघून गेली अशा ठाई, सोडून या संसार। कुठे पाहू तुला आई निघून गेली अशा ठाई, सोडून या संसार, सोडून या संसार।
कुठे पाहू तुला आई, निघून गेल्या अशा ठाई, सोडून या संसार. ती आई गेलेली आहे आणि म्हणून तो मुलगा म्हणतो आहे. पुढे काय म्हणतो आहे? हो तुझ्या मायेची ममता येईल का कोणा, तुझी याद आली ग कधी भेटशील पुन्हा. एकाने विचारलं, दादा अहो आई म्हणजे काय हो? एकाने विचारलं, दादा आई म्हणजे काय? त्यावर गोड उत्तर आहे, आई अशी करणार नाही. आई आम्हाला कृतीतून कळेल. एखादी मुलगी आईला वाईट बोलत असेल ज्वानीमध्ये, परंतु आई काय असते हे तिला लग्न झाल्याच्या नंतर कळते. जेव्हा ती एका मुलीची आई होते तेव्हा तिला आई कळते. त्या लेकराला बाप तेव्हा कळतो जेव्हा तो लेकरू तारुण्यावस्थेमध्ये असतो, त्याला बाप कळत नाही. मात्र तो जेव्हा एका मुलाचा बाप, एका मुलीचा बाप बनतो, तेव्हा खऱ्या अर्थाने बाप कळते. कारण आई म्हणजे काय? ती आई असते जी 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते. तो बाप असतो जो बाप त्याची बनियान फाटली तरी नवीन बनियान घेणार नाही, मुलांना नवीन कपडे घेऊन देतो. त्याची चप्पल तुटली परंतु सुतडीच्या गाठी मारून मारून जगणारा बाप असतो. आणि म्हणून तो मुलगा पुढे काय म्हणतो आहे? आई तुझ्या मायेची ममता येईल का कोणा, तुझी याद आली ग कधी भेटशील पुन्हा. अश्रूच्या या धारा कधीच नाही ग थांबणार, सोडून या संसार. कुठे पाहू तुला आई, निघून गेली अशा ठाई, सोडून या संसार, सोडून या संसार. माझे पोट तू भरले, भाग्याची ही रेषा तरी कर्महीन ठरले. हो पाशी राहून ग माझे पोट तू भरले, भाग्याची ही रेषा तरी कर्महीन ठरले. तुझ्या केलेल्या कर्माचे लई माझ्यावर उपकार, सोडून या संसार. कुठे पाहू तुला आई, निघून गेली अशा ठाई, सोडून या संसार, सोडून या संसार. आणि म्हणून शेवटी काय म्हणायचं आहे? मातेच्या मांडीवर कशी झोप लागते, आई मुलाला ग पदरात झाकते. मातेच्या मांडीवर कशी झोप लागते, आई
पदरात झाकली दैवी शक्ती भगवान शब्दाला तो महान सोडून या संसार कुठे पाहू तुला आई निघून गेली अशा ठाई सोडून या संसार कुठे पाहू तुला आई निघून गेली अशा ठाई सोडून या संसार